खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत जुनी एक पारंपरिक रेसिपी आहे कुळिथाचे शेंगुळे। बऱ्याचशा मैत्रिणींना माहिती नसेल कुळिथ कसे दिसतात। मी तुम्हाला त्याची एक इमेज इथे दाखवत आहे। हे कुळिथ आपण गिरणीतून दळून आणायचे असतात आणि ते 1 किलो कुळिथ मी गिरणीमधून दळून आणलेले होते आणि थंडीच्या दिवसात हे असे पदार्थ खाल्ल्याने तर खूप छान वाटतं, शरीराला ऊब देखील मिळते। इथे मी 1 वाटी 1 ते 1.5 वाटी मी इथे कुळिथाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गव्हामध्ये आपण गव्हाच्या पिठामध्ये जसं मीठ टाकतो त्या प्रमाणात आपण इथे मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे मी अगदी थोडं इथे पाणी टाकत आहे आणि थोडं पाणी टाकून हा पूर्ण पिठाचा गोळा आपण इथे छानपैकी मळून घेणार आहोत। जास्त याला मेहनत घ्यायची गरज नसते, फक्त आपण मळून ठेवला तरी चालतो। जसं आपण गव्हाच्या पिठाला जास्त मळावं लागतं तसं याचं नाहीये। तुम्ही बघू शकता या पिठाचा कलर देखील थोडा वेगळा असतो। हे गव्हावर दळलं त्यामुळे याचा पिठाचा कलर थोडासा हा पांढरट आला, नाही तर या पिठाचा कलर थोडासा काळपट असा असतो। पीठ छानपैकी मळून झालं की अशा हातावरती छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपण शेवया ज्याप्रमाणे आधी जुन्याच्या काळामध्ये शेवया करायच्या बायका त्याप्रमाणे इथे आपल्याला करायच्या आहेत, पण एवढ्या बारीक नाही, थोड्याशा जाडसर अशा करायच्या आहेत। अशा प्रमाणात तुम्ही बघू शकताय अशा इथे बारीक करायच्या आहेत जेणेकरून ते आपल्या शेंगोळ्या छानपैकी शिजतील। आता इथे सर्व शेंगोळ्या मी करून घेत आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये या शेंगोळ्या इथे करून घ्यायच्या आहेत। आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, ज्या जुन्या रेसिपी असतात ना त्या खूप छान असतात, म्हणजे जेणेकरून त्या थंडीच्या दिवसात काय पदार्थ खावे हे जुन्या लोकांना अगदी बरोबर माहिती असतं। तुम्ही बघू शकता इथे मी अर्ध्या शेंगोळ्या इथे केलेल्या आहेत। आता इथे आपण घेऊया 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहे। तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता इथे मिरची मी बारीक केलेली आहे। अर्ध्या का केल्या कारण की त्यांना मग पूर्ण असं कडक नको होण्यासाठी मी इथे अर्ध्याच केला आणि बाकीचा आपण जेव्हा आपण त्याची भाजी बनवतो रस्सा करतो तेव्हाच मी बाकीच्या करता गरम होत असेल तेव्हाच मी बाकीच्या इथे करून घेणार आहे। आता इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जिऱ्याची फोडणी इथे द्यायची आहे। जिरं छानपैकी तडतडलं की त्यामध्ये आपण जी मिरची बारीक केलेली होती तिथे आपण टाकून घेणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही देखील करू शकता, झटकीपट असते रेसिपी आणि या दिवसामध्ये अशा रेसिपी खाल्ल्याने आपल्या शरीराला देखील छानपैकी ऊब मिळते आणि लहान मुलांना देखील नक्की आवडेल ही रेसिपी। आणि त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि इथे मी 1 तांब्यावर इथे पाणी टाकून घेणार आहे कारण की आपल्या शेंगोळ्या शिजण्यासाठी पाणी हे इथे भरपूर प्रमाणात लागणार आहे। आणि त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा इथे मी मीठ घालून घेणार आहे। मीठ देखील आपल्याला अंदाजाने टाकायचं आहे, चवीप्रमाणे जसं लागेल तसं। तुम्ही बघू शकता पाणी उकळलेलं आहे। पाणी उकळून झालं की आपण इथे सर्व शेंगोळ्या इथे टाकून घेणार आहोत। इथे मी अर्ध्या शेंगोळ्या केलेल्या होत्या, आता मी अर्ध्या शेंगोळ्या टाकते आणि पाणी उकळत असतानाच बाकीचे शेंगोळ्या इथे मी करून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे सर्व शेंगोळ्या माझ्या टाकून झालेल्या आहेत। छान रसा झालेला आहे। हा रसा देखील खूप छान सूपाप्रमाणे लागतो। सूप जसं आपण पितो ना एखाद्या व्हेजिटेबलचं त्याप्रमाणे हा रसा लागतो। इथे अजून हे शेंगोळ्या थोड्या शिजायच्या बाकी होत्या म्हणून मी इथे थोड्या वेळ शिजवून 20 ते 25 मिनिटं लागतात या शेंगोळ्या शिजायला। तुम्ही बघू शकता 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही शेंगोळ्या किती छान झालेल्या आहेत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चैतालीज रेसिपीला फॉलो करा। जे कोणी नवीन असेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। बाय बाय।